थोड़ा उसका ये निकाल दिया लेवल, सपा निकाल दिया और गैलन कम कर दिया, सबका निकाल दिया। देखो सुबह लगा हुआ था, ये भी निकाल दिया, सबका ये फाड़ दिया है ना अपने बस लेबल सब। ये लेबल फाड़ा क्यों है भाई? ये सब भरा हुआ है। हाँ, ये सबके ऊपर 24 का डेट था, सब भरा हुआ, ये सब फाड़ दिया अभी देखो। नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल. आपण आता शांतीनगरमध्ये आहोत. शांतीनगर सेक्टर 18मध्ये आहोत आणि पाठीमागे आम्ही बघू शकता ही जी काय टाकी ह्याच्यामध्ये जलशुद्धीकरण केलं जातं आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेचा पाणी विभागाच्या मार्फत लोकांना पाणी पुरवठा केला जातो. विशेषतः म्हणजे हे पाणी शुद्ध करण्यासाठी जे केमिकल वापरलं जातं हे केमिकल मुदतबाह्य आहे. आज एक सभापतीची मिटिंग झाली, ह्याच्यामध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी यांचा खुलासा केला. ते खुलासा केल्याच्यानंतर जेव्हा ते स्वतः पुन्हा एकदा इथे भेटण्यासाठी आले तेव्हा कळलं की अर्ध्यापेक्षा कॅन हे वेगळे सगळे बाजूला करण्यात आलेले. कुठेतरी असं वाटतंय की हे काळबाह्य आणि मुदतबाह्य असलेले केमिकल वापरून पाणी पुरवठा विभाग हा मीरा भाईंदरकरांच्या जीवाची खेळ खेळतो की काय, हा फार मोठा प्रश्न आहे. आपण आपल्यासोबत नगरसेवक जय ठाकूरजी आहेत. सर, काय सांगाल ह्या संपूर्ण गोष्टीबाबत? सुबह आज जब यहाँ पे विज़िट किया गया उस दौरान पे पाया गया कि यहाँ पे जो सोडियम हाइपोक्लोराइट केमिकल होता है पानी को क्लीन करने के यूज़ में आता है, उसको बहुत सारी मात्रा में 2024 का रखा हुआ था. जब मैंने उस मीटिंग के दौरान पूछा कि उसकी वैलिडिटी कितनी होती है तब उनके पास जवाब नहीं था. मैंने बताया मैं आपको बताता हूँ, आपके प्लांट पे जो रखा हुआ है उसमें 6 महीने की वैलिडिटी लिखा है. तो अगर 2024 का था तो 2026 में आप उसको यूज कैसे कर रहे हो? शहर की जनता का पानी जो है किसी भी व्यक्ति का जीवन से जुड़ा हुआ मुख्य होता है और इस तरीके से इतनी बड़ी लापरवाही. अभी जब मीटिंग ख़त्म हुई उसके बाद उनको पता चला कि हो गया है. अभी वापस से जब इस प्लांट में विजिट किया गया तो वहाँ पे बहुत सारे गैलन हटा दिए गए और उनको इस तरीके से इसका ये फाड़ दिया गया. आप इसमें देख सकते हो कि कैसे फाड़ा गया है. इसमें डेट वही है, वैलिडिटी 1/11/2024 ही है. फाड़ के इनके ही प्लांट में फेंका गया है. अगर आप सही थे तो वो फाड़ा क्यों गया? आप फाड़ रहे हो मतलब आप उसको छिपाने की कोशिश कर रहे हो. अरे आप शहर की जनता के साथ इतना बड़ा खिलवाड़, जबकि उसी वक्त जब वीडियो बनाया गया था तो वीडियो गूगल वीडियो है, आप उसको नकार नहीं सकते हो. कितना बजे वीडियो बनाया गया, टाइम है उसका, गूगल के साथ है किस जगह से बनाया गया और उसी जगह से अब वो हटा दिया गया, उसको फाड़ दिया गया. तो ये सब छुपाने की कोशिश मत करिए. अगर ये जिसके पास भी टेंडर है उसके ऊपर दंडात्मक कार्रवाई नहीं होगी तो इसके ऊपर उग्र प्रदर्शन किया जाएगा. सर, नक्की ज्या कंपनीला टेंडर दिला होता ह्याच कंपनीला पुन्हा एकदा टेंडर देण्यात आलेला आहे. 2 करोडच्या आता ही एका वर्षभराची ही बालबाह्य अमाऊंट आहे आणि या संपूर्ण गोष्टीबद्दल आज सभासदांनी काय नेमका विषय मांडला? ये विषय रखा गया, सभापति का कहना था कि जिसका भी टेंडर हो रद्द किया जाए और उनके ऊपर दंडात्मक कार्रवाई किया जाए. विषय ये है कि इतनी बड़ी लापरवाही, पानी से लेकर जो आप इस शहर में सप्लाई करते हो उसमें इतनी बड़ी चूक. अरे बाकी जगह तो भ्रष्टाचार करते ही करते हो, कमीशन करते हो टेंडरिंग में, लेकिन ये पानी जुड़ा है वहाँ तो छोड़ दो. शहर के जीवन, जनता के जीवन से जुड़ा हुआ विषय है, उसमें लापरवाही, उसमें भी लीपापोती कर रहे हो. गैलन हटा रहे हो, 1 घंटे के अंदर मीटिंग में विषय उठा, तुम यहाँ से हटा रहे हो, उसको वहाँ से फाड़ने की कोशिश कर रहे हो. अगर आप बताइए यहाँ पे जो गैलन रखा हुआ है इसमें केमिकल सही है तो आपने उसका फाड़ा क्यों है? क्यों फाड़ा आपने? सही है ना, तो क्यों फाड़ा? तो इतनी बड़ी लापरवाही, इसके ऊपर कार्रवाई करनी पड़ेगी. जो भी इसमें जिम्मेदार शख्स है उसके ऊपर कार्रवाई करनी पड़ेगी. अगोदरच मीरा भाईंदरकरांचा जीव हा खड्ड्यातून प्रवास करताना जीव काटामुठीला आला आहे आणि जीव मुठीत घेऊन प्रवास होत आहे आणि आजचं स्थळ आरोग्याची खेळलं जातं. जे केमिकल शुद्धीकरणासाठी वापरतात ते पण एक्सपायर निघालं. काय सांगाल या संपूर्ण गोष्टीबाबत? बघा, हे क्लोरीन डोजिंग अगोदरपासून पाण्याच्या टाकीवरती होत असतं, सिवेज प्लांटमध्ये होत असतं. पण आज आम्ही इथे आलो तर सकाळी बघितलं इथे क्लोरीन डोजिंग होते. काल एका अजेंडामध्ये आजचं टेंडर 2 करोड रुपयाचं टेंडर सोडियम हायपोक्लोराईडच्या मिक्सिंगसाठी 2 करोडचं टेंडर घेणार असं आहे, असा विषय होता. म्हणून आम्ही बघायला आलो कशासाठी वापरतात, कुठे वापरतात, हे लिक्विड आता नवीन कोणत्या ठिकाणी वापरतात. मग आलो इथे बघायला तर या ठिकाणी एक छोटा पंप लागलेला आहे आणि त्या पंपने जो पाण्याचा फ्लो असतो त्या फ्लोप्रमाणे आपण ते क्लोरीनचं डोजिंग होतं. त्याचं टेंडर 2 करोड रुपये. म्हटलं एवढी अमाऊंट कशासाठी? म्हणून
ते पण आम्ही आणखीन खोलात जाऊन बघितलं तर असं कळलं की या ठिकाणी पंप तर आहे, काम तर करतोय, त्याचा स्टॉक पण आहे, म्हणजे जे क्लोरीन हायपोक्लोराईड लागतं त्याचा हायपोक्लोराईड त्याचा स्टॉक पण आहे, पण तो जो स्टॉक आहे तो आउटडेटेड आहे. म्हणजे स्टॉक आउटडेटेड होऊन जवळजवळ 2 वर्ष झालेली आहेत आणि 2 वर्ष जुनं हा एकाच पाण्याच्या टँकवरचा विषय मी तुम्हाला सांगतोय. शहरामध्ये 23-24 वॉटर टँक आहेत. त्या ठिकाणी अशा प्रकारे जर आउटडेटेड ज्यांची एक्सपायरी झालेली आहे असं जर क्लोरीन डोजिंग होत असेल आणि त्याने जर जीवाला धोका असेल, जर जास्त प्रमाणात गेलं किंवा कमी प्रमाणात गेलं किंवा हलक्या प्रतीचं क्लोरीन असेल, जे काय असेल त्याचं मिश्रण, ते जर त्यामध्ये डोजिंग होत असेल आणि लोकांच्या जीवाला जर धोका होत असेल आणि महानगरपालिका असे अधिकारी ठेवून अशा कॉन्ट्रॅक्टरकडनं काम करून घेत असतील तर खरोखरच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती कीव येते. एक कार्यक्षम आयुक्त मीरा भाईंदरमध्ये आलेले आहेत, समजदार आहेत, समजून घेतात गोष्टी. इम्प्लिमेंटेशनच्या नंतर गोष्टी असतात, कारण प्रशासनाला इतर अधिकाऱ्यांना करायचे असतात. तर अशा आयुक्तांच्या हाताखाली काम करणारे जे कोणी कर्मचारी अधिकारी आहेत ते मी सांगेन, जे नाणेगावकर पर्टिक्युलर मीरा भाईंदर शहरात पाणी हा विषय बघतात, ते नाणेगावकर एक अशिक्षित व्यक्ती आहे, इनकेपेबल आहे, मोस्ट अनएफिशियंट व्यक्ती आणि करप्ट व्यक्ती आहे. कारण त्याच्याकडे 2 विषय आहेत, एक तर STPचा विषय आहे आणि दुसरा हा वॉटर सप्लाय. वॉटर सप्लायचं काय हे त्याला कधीच सांगता येत नाही, का पाणी कमी येत आहे त्यांना कधीच सांगता आलं नाही. सूर्या डॅमचं पाणी कधी येणार हे त्यांनी आजपर्यंत कधीच सांगितलं नाही. ते फक्त सांगतात ती माझी जबाबदारी नाही, ती MMRDची. मीरा भाईंदरकर टॅक्स स्वरूपामध्ये जो पैसा देतो, ह्या पैशाचा चुराडा तर करत आहे, पण त्याच्या जीवाशी पण हा खेळ खेळला जातो. ही किती जबाबदारी आहे? म्हणून सांगितलं ते अनकेपेबल आहेत, अशिक्षित आहेत, त्यांचा परफॉर्मन्स नाही आहे, पण ते त्या पदावरती बसले आहेत. आयुक्त साहेबांनी विचार केला पाहिजे की अशा अकार्यक्षम व्यक्तीला त्या खुर्चीवर बसवायचं का. एका विषयात त्यांना आज विचारलं गेलं की हे एवढं मोठं टेंडर का काढलं जाते एवढ्या टाकीचं एकत्र, तर त्यांनी सांगितलं खांबीत साहेबांना विचारा. जर खांबीत साहेबांनाच सगळं विचारायचं असेल तर जर शहर अभियंत्यालाच सगळं विचारायचं असेल, मग जो अधिकारी एक्झिक्युटिव्ह म्हणून तिथे बसलाय त्याची काय लायकी आहे. या व्यक्तीने शहरातल्या दोन्ही पाणी व्यवस्था जे आहेत ते बाहेर जाणारं पाणी म्हणजे STPच आणि लोकांना पिण्याचं पाणी, लोकांच्या रोजच्या वापराचं पाणी, दोन्हीही व्यवस्थांची वाट लावलेली आहे. तो अकार्यक्षम आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, हे आम्ही या माध्यमातून तुम्हाला सांगतो. धन्यवाद. मीरा भाईंदरकरांनो, सावधान, तुमच्या पिण्यामध्ये जे पाणी येतं हे खरं शुद्ध पाणी आहे का, याचा आज बोजवारा तुम्ही बघू शकता. काँग्रेसच्या नगरसेवकांनी फार मोठा खुलासा केलेला आहे की जे शुद्धीकरणासाठी जे रसायन, जे केमिकल वापरलं जातं ते केमिकलच मुदतबाह्य आहे. ह्या केमिकलनी काहीच प्रभाव पडत नाही, परंतु लोकांच्या पैशाचा चुराडा कसा करावा हे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून शिकावं आणि भ्रष्टाचार कसा असावा याचा जर कधी भविष्यामध्ये नोंद केली जाईल तर मीरा भाईंदर महानगरपालिकेचं नाव त्याच्यामध्ये पहिलं येईल. या संपूर्ण गोष्टीचा जो खुलासा नगरसेवकांनी केलेला आहे फारच मीरा भाईंदरकरांच्या जीवाशी खेळणारा हा खेळ आहे. अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल. मी विजय काते, मीरा भाईंदर.